संसार आणि साधना यांचा समन्वय। श्री स्वामी समर्थ सांगतात की भक्ताने संसारिक कर्तव्ये पार पाडत असताना आध्यात्मिक साधना सोडू नये। संसारात राहून ही साधना शक्य आहे आणि तीच खरी तपश्चर्या आहे। स्वामी समर्थ सांगतात की जीवनाच्या प्रत्येक घटकात अध्यात्माची ओळख असायला हवी। संसारात कर्तव्ये करताना मनावर ताण येतो, पण साधना आणि ध्यानाच्या माध्यमातून हा ताण दूर करता येतो। संसारात असताना भक्ताने ईश्वराच्या स्मरणात राहिले पाहिजे आणि त्याचे कर्तव्य पार पाडताना निस्वार्थ भावनेने सेवा करावी। स्वामी समर्थ सांगतात की संसारात कर्तव्य करताना आपली श्रद्धा आणि भक्ती अढळ ठेवावी, कारण याच भावनेतून भक्ताला शांती आणि समाधान मिळते। कर्म आणि फलिताचे गुण। कर्माच्या फळावर अवलंबून राहू नका, असं श्री स्वामी समर्थ सांगतात। माणसाने फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं आणि त्याचं फलित ईश्वराच्या चरणी अर्पण करावं। कर्म फळाच्या मोहात अडकणे हे माणसाला अशांत आणि अस्वस्थ बनवते। ईश्वराच्या शिकवणीत असं स्पष्ट आहे की जेव्हा आपण आपल्या कर्मांवर अखंड विश्वास ठेवतो आणि त्याचं फळ ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होते। स्वामी समर्थ सांगतात की कर्माचं फळ केवळ ईश्वराच्या हातात असतं आणि माणसाने आपल्या कर्मानेच आपल्या जीवनाचा मार्ग ठरवावा। भौतिक सुखांपासून मुक्ती आणि आत्मशुद्धी। श्री स्वामी समर्थ सांगतात की भौतिक सुखांचा मोह माणसाला अधःपतित करतो। माणसाने या मोहापासून मुक्त होण्यासाठी आत्मशुद्धी करायला हवी। भौतिक सुख ही तात्पुरती असतात आणि त्यातून खरे समाधान मिळत नाही। आत्मशुद्धी ही ईश्वराच्या चरणी भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते। स्वामी समर्थ सांगतात की आत्मशुद्धी केल्याने मन शांत होतं आणि जीवनातील ख्या सुखाचा अनुभव येतो। शुद्ध मनानेच ईश्वराच्या कृपेसाठी योग्य असतो। समाधानी जीवनाचा महत्त्व। श्री स्वामी समर्थ सांगतात की समाधानी जीवन हेच ख्या सुखाचं प्रतीक आहे। माणसाने जे काही मिळालं त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे। अपेक्षांमुळे दुःख निर्माण होतात, पण जो समाधानी आहे तोच ख्या अर्थाने आनंदी आहे। समाधान मिळवलं की माणूस जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो। स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस इतरांच्या संपत्ती, यश आणि जीवनातल्या गोष्टींकडे पाहून असमाधानी राहतो, तो कधीच शांती प्राप्त करू शकत नाही। शांती मिळवण्यासाठी समाधानाचा स्वीकार करा। आत्मनियंत्रणाचे महत्त्व। श्री स्वामी समर्थ सांगतात की आत्मनियंत्रण म्हणजेच आत्म्याच्या इच्छांना आणि वासनेला नियंत्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे। माणसाचं मन अनेक प्रकारच्या इच्छांनी भरलेलं असतं आणि त्या इच्छांना ताळ्यावर ठेवणं हे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असतं। आत्मनियंत्रणातून माणसाला आंतरिक शांती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो। स्वामी समर्थ सांगतात की आत्मनियंत्रण केल्याने माणूस आपले जीवन संतुलित ठेवू शकतो आणि जीवनातील अडचणींचा सामना शांतपणे करू शकतो। ईश्वरावर अखंड विश्वास आणि समर्पण। ईश्वरावरचा विश्वास कधीही डळमळू नये, असं श्री स्वामी समर्थ सांगतात। प्रत्येक संकटाच्या वेळी भक्ताने ईश्वराच्या कृपेवर अखंड विश्वास ठेवावा, कारण ईश्वर आपल्याला कधीही एकटे सोडत नाही। स्वामी समर्थ सांगतात की जो भक्त आपलं सर्व काही ईश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन जगतो, त्याला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही। ईश्वरावरचा विश्वास आणि समर्पण हीच भक्तीची खरी ओळख आहे। गुरूंचं महत्त्व आणि मार्गदर्शन। गुरु हा भक्ताच्या जीवनातला मार्गदर्शक असतो। श्री स्वामी समर्थ सांगतात की गुरुचा सहवास आणि त्याच्या शिकवणीत भक्ताला ईश्वराचं दर्शन होतं। गुरूंचं मार्गदर्शन भक्ताला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असतं। गुरूंच्या कृपेने भक्ताला जीवनातील सत्याचं ज्ञान होतं आणि तो आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो। स्वामी समर्थ सांगतात की जो भक्त आपल्या गुरूंच्या चरणी समर्पण करतो, त्याला जीवनातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती मिळते। त्यागाचं महत्त्व आणि त्याचे फळ। श्री स्वामी समर्थ सांगतात की त्याग हा जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। माणसाने त्यागाच्या माध्यमातून आपल्या अहंकाराचा नाश करावा।
जो माणूस त्याग करतो त्याला ख्या सुखाची आणि शांतीची अनुभूती होते. त्याग केल्याने माणसाच्या मनात प्रेम, करुणा आणि समर्पणाची भावना वाढते. स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस त्यागाच्या मार्गाने चालतो त्याला ईश्वराच्या कृपेचं फळ नक्कीच मिळतं. धैर्य आणि सहनशीलतेचं महत्त्व. श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी धैर्य आणि सहनशीलता आवश्यक आहे. माणसाने संकटांच्या वेळी कधीही हार मानू नये, तर धैर्याने त्या संकटांचा सामना करावा. धैर्याने आणि सहनशीलतेने माणूस आपल्या जीवनातील अडचणींवर मात करू शकतो आणि त्याच्या जीवनात यशाचं सोनं होऊ शकतं. स्वामी समर्थ सांगतात की धैर्य आणि सहनशीलता हे जीवनातील संकटांवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक गुण आहेत. प्रार्थनेचं महत्त्व. प्रार्थना हे भक्ताचं शक्तिशाली साधन आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रार्थनेच्या माध्यमातून भक्ताला ईश्वराच्या कृपेचा अनुभव येतो. प्रार्थना मनाच्या शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रार्थनेमुळे भक्ताच्या मनातील अस्वस्थता दूर होते आणि त्याला आत्मिक शांती मिळते. स्वामी समर्थ सांगतात की भक्ताने नेहमीच प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वराच्या कृपेची याचना करावी, कारण प्रार्थनेमुळे भक्ताचे जीवन शांततामय आणि संतुलित होतं. सहवासाचं महत्त्व. सत्संग आणि सत्पुरुषांचा सहवास हा भक्ताच्या जीवनातील अत्यंत आवश्यक भाग आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा भक्त सत्संगात असतो तेव्हा त्याला जीवनातील सत्याचं ज्ञान होतं आणि तो आत्मशुद्धीच्या मार्गावर वाटचाल करतो. सत्संगामध्ये भक्ताला ईश्वराचं महत्त्व समजतं आणि त्याच्या साधनेत प्रगती होते. स्वामी समर्थ सांगतात की सत्संगाच्या माध्यमातून भक्ताला आध्यात्मिक उंची प्राप्त होते. ईश्वराच्या कृपेची अनुभूती. ईश्वराची कृपा ही प्रत्येक भक्ताच्या जीवनातील सर्वात मोठी देणगी आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात की जो भक्त प्रामाणिकपणे ईश्वराची सेवा करतो त्याला नक्कीच ईश्वराच्या कृपेची अनुभूती मिळते. ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी भक्ताने त्याच्या जीवनात पवित्रता, साधना आणि भक्ती ठेवावी. स्वामी समर्थ सांगतात की ईश्वराच्या कृपेनेच भक्ताचे जीवन सफल होतं आणि त्याला अंतिम मोक्षाची प्राप्ती होते.